बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राऊतसाहेब, जे नीलम गोऱ्हेंनी विधान केलं होतं, नीलम गोऱ्हे हा विषय किरकोळ आहे, संपला। नाही पण शरद पवारांकडून बघा, माननीय शरद पवार साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्या विषयावरती कायमचा पडदा टाकलेला आहे। एका वाक्यात त्यांनी सांगितलं मूर्ख मूर्ख समर्थ रामदासांनी जी मूर्खांची 10 लक्षणं सांगितलेली आहेत, समर्थ रामदासांनी मूर्खांची जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत, ही सर्व लक्षणं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्यात दिसतात, त्यात या बाई आहेत। आणि काल माननीय पवार साहेबांनी सांगितले मूर्खच आहेत हे लोक, आता मूर्खांकडून दुसरी का अपेक्षा करायची? सगळे भ्रष्ट, ज्यांच्यावरती आरोप होते पण त्यांचे गुन्हे उद्योजींनी पोटात घातले, अनेकदा पोटात घातले। एकनाथ शिंदेसह सगळ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरे साहेबांनी पोटात घातले आणि आम्ही त्याच्यावरती अनेकदा त्यांना सांगायचो की कधीतरी आपल्याला त्रास होईल। हे सगळे लोक एकनाथ शिंदेबरोबर आहेत, हे सगळे। आणि हे त्यांच्या अशा मग त्या विकृत अवस्थेमध्ये अशी वक्तव्य करतात। या प्रत्येकाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्यांच्या आधी माननीय बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे, भरभरून दिलं। त्यात आम्ही सुद्धा आहोत, सगळे आम्ही कृतज्ञ आहोत। आता तुम्ही गेलात ना, मग तुमचं का असेल तिकडे काम करत राहा। काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे, पीए आणि ओएसडी नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून, त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा, महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत। आणि या फिक्सर किंवा दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहाच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16, 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात। आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात। अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत, त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या, तीर्थस्थळं आहेत। काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। पण राऊतसाहेब, यंदाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळे पाहायला मिळतात, शिस्त लावण्याचा एकूण त्यांचा प्रयत्न दिसतो। मग ती आर्थिक नियोजन असेल, आर्थिक शिस्त संदर्भातली महाराष्ट्राला गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आर्थिक अराजक माजवलं गेलं। म्हणजे 500 कोटीचं टेंडर असेल तर ते 5,000 कोटीपर्यंत वाढवायची कामं आणि त्याचे कंत्राटदाराकडून, ठेकेदाराकडून टेंडर निघण्याआधीच
वर्क ऑर्डर निघण्याआधीच 500 कोटी 600 कोटी घेऊन मोकळा व्हायचं. अशा सगळ्या कामांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं आम्हाला समजलं. ही सुद्धा लूट महाराष्ट्राच्या तिजोरीची त्यांनी रोखलेली आहे. हे योग्यच. हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आहे. हाच राजकारणामध्ये टाकायचा, त्यातून राजकारण करायचं. भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणात, राजकारणातून परत भ्रष्टाचार, हे चक्र जर देवेंद्रजी थांबवायचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या संदर्भात उत्तम काम करतात. अधिकाऱ्यांवर MMRDच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. फ्रेंच इंजिनिअरिंग कंपनी MMRDचे महत्वाचे प्रोजेक्ट हे आम्ही वारंवार सांगतो आहोत ना. MMRD मध्ये काय चाललंय, MSSRDC मध्ये काय चाललंय, MIDC मध्ये काय चाललंय, शिक्षण खात्यात काय चाललंय, सामाजिक न्याय खात्यात बरं का गोरगरिबांची मुलं आहेत तिथे काय चाललंय. एक दिवस धाडी घातल्या, पुढे काय, पुढे मी सांगेन काय आहे ते. आम्ही सांगू, आमचे विधानसभेत अधिवेशनात लोक सांगतील काय चाललंय कुठे ते. आणि स्विस कंपनीने जो आरोप केलेला आहे तो 100% सत्य आहे. 100% सत्य आहे. राऊत साहेब, एक विषय होता की काल पवार साहेबांना विचारण्यात आलं होतं धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा का. तर त्यांचं असं विधान होतं की नैतिकतेचा आणि या मंत्र्यांचा काही संबंध आहे का, असं आहे. आत्मसन्मान असेल तर यांनी पदावरून दूर व्हायला. बघा, या सरकारच्या आसपास नैतिकता फिरत नाही असं मी बोललो. मी जेव्हा म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या आसपास नैतिकता फिरत नाही, घाबरते फिरायला, याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या आसपास नैतिकता बरं का कुठे फिरताना तुम्हाला दिसणार नाही. नैतिकता, प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाही. आत्मसन्मानाची गोष्ट पवार साहेबांनी केलेली आहे. या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाही. आणि सरकारमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप आहेत त्यांच्याकडे ते असण्याची शक्यताच नाही. राऊत साहेब, आज सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम सुनावणी आहे. तुम्हाला असं वाटतं आज तरी काही हे सुप्रीम शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. सुप्रीम सुनावणी, सुप्रीम सुनावणी. आमच्या 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम सुनावणी. आमच्या पक्षाचं नाव चिन्हाबाबत सुद्धा सुप्रीम सुनावणी बरं का. पण ही सुप्रीम सुनावणी न करताच मुख्य न्यायाधीश पळून गेले, रिटायर झाले, निवृत्त झाले. आता कुठे जातात, काय करणार, त्यांना कोणतं पद सरकारमध्ये मिळतंय की लंडनला जाऊन स्थायिक होत आहेत, पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं उन्हाळ्यात पुढील निवडणुका महापालिकेच्या आज तरी होऊ शकेल का सुनावणी? कारण आज मला असं वाटत नाही. सुनावणीवर भवितव्य आहे. नाही, न्यायालयावरती राजकीय निर्णयाबाबतीत आमचा विश्वासच राहिलेला नाही. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर.